ठीक आहे. बघा, आज आपण 10th आणि 11thचा मॅथमॅटिक्सचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर करणार आहे. त्याच्यातला आपल्याला चॅप्टर आहे प्रॉबॅबिलिटी. नाउ व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी? नाउ बिफोर टू स्टडी द प्रॉबॅबिलिटी वी हॅव टू define an experiment. We have to define an experiment. Now what is the experiment? Now experiment is any act. Experiment is any act which has more than one outcome. म्हणजे एक्सपेरिमेंट म्हणजे आपण लॅब मध्ये करतो तो एक्सपेरिमेंट असं नाही. तुम्ही कोणतीही कृती करा, फक्त ती कृती केल्यानंतर तिचा जो रिझल्ट आहे, तिचा जे आउटकम आहे ते एकापेक्षा जास्त पाहिजे. अशी कोणतीही ऍक्ट जर केली तर त्याला आपण एक्सपेरिमेंट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? एक्सपेरिमेंट म्हणतो. मग आता ह्या एक्सपेरिमेंट मध्ये सपोज तुम्ही असं म्हटलात की तुम्ही अभ्यास केला, वी स्टडी. मग हा एक्सपेरिमेंट झाला. का बरं? अभ्यास केल्यानंतर तुम्ही पास होणार, नापास होणार, किती पर्सेंट पडणार हे तुम्ही आत्ता सांगू शकत नाही, पण त्याचा काहीतरी रिझल्ट आहे, बरोबर? तो एक्सपेरिमेंट झाला. आता हे एक्सपेरिमेंटचे दोन वेगवेगळे टाइप्स पडतात त्याच्या आउटकम वरती. एक येतो रॅन्डम एक्सपेरिमेंट, जो महत्वाचा आहे. आपण दुसऱ्याबद्दल काही बोलणार नाहीये सध्या. आपण फक्त एक्सपेरिमेंटचे जे वेगवेगळे टाइप्स आहे त्याच्यातला पहिला टाइप फक्त रॅन्डम एक्सपेरिमेंट बद्दल बोलणार आहे मी. हा रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? It is an experiment whose all outcomes are known in advance, but we cannot predict which outcome will appear exactly. म्हणजे काय? असा एक्सपेरिमेंट. आता एक्सपेरिमेंट म्हटलं की त्याला एकापेक्षा जास्त आउटकम असणार आहे, एकापेक्षा जास्त रिझल्ट असणार आहे, आपण त्याच्या डेफिनेशन मध्ये बघितलं. मग त्यातला कोणता एक्सपेरिमेंट की असा एक्सपेरिमेंट की बुवा त्याच्यापासून आउटकम कोणकोणते मिळणार हे आपल्याला माहिती आहे. हे आपल्याला काय माहिती आहे की काय आउटकम मिळणार आहे, पण त्यातलं कोणतं आउटकम येईल हे आपण सांगू शकत नाही. आपण त्याचं भाकीत प्रिडिक्ट करू शकत नाही. असा एक्सपेरिमेंट म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट. त्याचं एक एक्झाम्पल दिलं, जर आपण एखादी कॉइन टॉस केली, काय केलं आपण? एक कॉइन टॉस केली, तर आपल्याला माहिती आहे की कॉइन टॉस केल्यानंतर त्याच्यावर छापा किंवा काटा म्हणजे हेड किंवा टेल पडणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. याच्यापेक्षा वेगळं सोल्युशन येणार नाही, याच्यापेक्षा वेगळं आउटकम येणार नाही. म्हणजे ह्या एक्सपेरिमेंटचे जी आउटकम्स आहेत हेड आणि टेल हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी की याच्यावर हेड पडणार आहे किंवा टेलच पडणार आहे. पण एक्झॅक्टली हेड पडेल की टेल पडेल हे आपण सांगू शकत नाही. We cannot predict exactly head or tail appears. So such a experiment are called as a random experiment. मी परत एकदा रिपीट करतो. An experiment whose all outcomes are known in advance, but we cannot predict exactly which outcome will appear. याच्यातलं एक्झॅक्टली कोणता आउटकम येईल हे आपल्याला माहित नाहीये. असे एक्सपेरिमेंट. मग आता सपोज आपण वेगवेगळे रॅन्डम एक्सपेरिमेंट कन्सिडर करू, समजावून घ्या. सपोज पहिला एक्सपेरिमेंट कन्सिडर केला, टॉसिंग अ कॉइन. टॉसिंग अ कॉइन. नेक्स्ट सेकंड एक्सपेरिमेंट घेतला, टॉसिंग अ डाय. डाय म्हणजे आपण सापशिडी खेळताना जे वापरतो त्याच्या 6 फेसेस असतात, 1 2 3 6 फेसेस वरती 6 नंबर्स लिहिलेले असतात, तो डाय. आता त्याच्यानंतर सपोज नंबर 3 टॉसिंग 2 कॉइन्स. टॉसिंग 2 कॉइन्स ॲट अ टाइम, किंवा आपण त्याला सायमल्टेनियसली पण म्हणू शकतो. Tossing 2 coins at a time or tossing 2 coins simultaneously. These are the examples of a random experiment. Because now we know that when we toss a coin, we can get head or tail. These are the outcomes. All possible outcomes of an experiment of tossing a coin. म्हणजे एक कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला माहिती की हेड आणि टेलच पडणार आहे, याच्यापेक्षा वेगळं पडणार नाही. दीज आर दी ऑल पॉसिबल आउटकम्स. त्याच्यानंतर टॉसिंग अ डाय, आपल्याला माहिती आहे की डाय वरती 1 2 3 4 5 आणि 6 नंबर्स आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादी डाय टॉस करू त्यावेळेसची त्याची जी आउटकम्स आहे, त्याची जी रिझल्ट्स आहे ती ह्या नंबर्स पैकी एक मिळणार आहे अप्पर फेसला. नेक्स्ट टॉसिंग 2 coins at a time or simultaneously.
जर आपण दोन कॉइन टॉस केल्या ऍट अ टाइम किंवा सायमल्टेनियसली म्हटलं तर काय मिळू शकतं आपल्याला? दोन्ही कॉइन वरती हेड मिळेल, किंवा फर्स्ट कॉइन वरती हेड, सेकंड कॉइन वरती टेल मिळेल, किंवा फर्स्ट कॉइन वरती टेल, सेकंड कॉइन वरती हेड मिळेल, किंवा दोन्हीही कॉइन वरती टेल मिळू शकतो. बरोबर. ही जी आउटकम्स ही ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की दीज आर दी ऑल पॉसिबल आउटकम्स. Now, if we write these all possible outcomes in the form of a set, which is denoted by capital S, usually it is denoted by capital S, or we can also denote this by omega. So now this S is called as the sample space of that random experiment. It is called as a sample space of that random experiment. Now, so what will be the definition of sample space? Next definition is sample space. Now, sample space is defined as it is the set of all possible outcomes of an random experiment. Random experiment हा असा एक्सपेरिमेंट असतो की ज्याचे सगळेचे सगळे आउटकम्स आपल्याला माहित असतात, पण कोणता मिळेल हे आपण सांगू शकत नाही. जी सगळीची सगळे आउटकम्स आपल्याला माहिती आहे त्याचा जर सेट घेतला तर त्या सेटला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड एज अ सॅम्पल स्पेस ऑफ दॅट रँडम एक्सपेरिमेंट. ठीक आहे. आता ह्या सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट्स आहे? एखाद्या सेट मध्ये किती एलिमेंट्स आहे? त्या सेट मधल्या नंबर ऑफ एलिमेंट्सला एक शब्द आहे कार्डनिटी. शक्यतो तुम्ही 10th पर्यंत बघितलेला नसावं, पण तो शब्द लक्षात राहतो. इट इज कॉल्ड एज अ कार्डनिटी ऑफ दॅट सेट. कार्डनिटी ऑफ दॅट सेट मीन्स द नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट सेट, अँड इट इज डिनोटेड बाय एन ऑफ दॅट सेट. म्हणजे ए मधले एलिमेंट्स असेल तर एन ऑफ ए लिहिणार, बी मधले सेट असेल तर एन ऑफ बी लिहिणार. इथं आपण सेट कशाने डिनोट्स केला? कारण ही सॅम्पल स्पेस आहे म्हणून आपण एस ने डिनोट्स करतो. सो एन ऑफ एस. मग आता ही पहिली सॅम्पल स्पेस आहे ज्याच्यामध्ये आपण एक कॉइन टॉस केली आहे. तिचे आउटकम एच आणि टी आहेत. म्हणजे याच्यामध्ये किती आउटकम आहे? तर 2 आहे. दॅट इज द 2. एन ऑफ एस बिकम्स 2 फॉर द फर्स्ट एक्सपेरिमेंट इन विच वी टॉस अ सिंगल कॉइन. नाउ इफ वी टॉस दिस अ डाय, the total number of outcomes or the number of elements in this set S are 1, 2, 3, 4, 5, 6. So here n of S is 6. N of S is 6. Now next, here in the third experiment, n of S is 4 because there are 4 different outcomes for this experiment in which we toss the 2 coins at a time or 2 coins simultaneously. ठीक आहे. ह्या पद्धतीने सॅम्पल स्पेस आणि त्याच्यामधली नंबर ऑफ एलिमेंट्स आपण डिफाइन करतो. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. व्हॉट इज द एक्सपेरिमेंट? एक्सपेरिमेंट इज एनी ऍक्ट विच हॅज मोर दॅन वन आउटकम्स. जिला एकापेक्षा जास्त रिझल्ट आहे अशी कोणतीही कृती म्हणजे एक्सपेरिमेंट. व्हॉट इज द रँडम एक्सपेरिमेंट? रँडम एक्सपेरिमेंट इज अन एक्सपेरिमेंट whose all outcomes are known in advance, but we cannot predict exactly which outcome will appear. Now, for any random experiment, its sample space, that is the set of all outcomes, is denoted by capital S. It is called as a sample space, and we can write the number of elements in that set or number of elements in a sample space like n of s equals to 2 for tossing a coin, n of s equals to 6 for tossing a die, n of s equals to 4 for tossing a 2 coins at a time. This is the sample space. Now, in some cases, we have to write the sample space. There are some examples. काही problems, काही examples असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला sample space लिहावी लागते. ज्याच्यामध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस लिहावी लागते. फॉर एक्झाम्पल त्यातला मी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. नाउ सी द एक्झाम्पल. सपोज टॉसिंग अ कॉइन अँड अ डाय. काय केलं आपण? डाय म्हणूयात किंवा त्याला दुसरा शब्द डिस्क पण आहे. दोन्हीचा अर्थ एकच. काय केलं आपण? कॉइन आणि डिस्क टॉस केली ऍट अ टाइम.
ॲट अ टाइम, किंवा त्याला आपण स्टेटमेंट वापरू शकतो सायमल्टेनियसली. मग आता कॉइन आणि डिस्क जर टॉस केली सायमल्टेनियसली तर याची सॅम्पल स्पेस कशी लिहायची, बरोबर. तर याला एक सिंपल आहे, तुम्ही डायरेक्टली सॅम्पल स्पेस लिहू शकता, पण थोडंसं वेगळ्या मेथडने जर गेलं तर हे दोन एक्सपेरिमेंट सेपरेट करा. काय काय, एक टॉसिंग अ कॉइन एक आहे आणि टॉसिंग अ डाय एक आहे. मग मी त्याला S1 म्हणतो. फॉर एक्झाम्पल S1 आहे टॉसिंग अ कॉइन. मग टॉसिंग अ कॉइन जर टॉस केली तर तिचे आउटकम्स मिळतात HT, हेड आणि टेल. नाव जर आपण डिस्क डाय टॉस केली तर तिचे आउटकम्स मिळणार 1 2 3 4 5 आणि 6. हे रफ वर्क आहे, हे मी फक्त तुम्हाला कळण्यासाठी लिहितोय, समजावून घ्या. आणि मग याच्यावरनं जी सॅम्पल स्पेस S लिहायची असते की जी ही कंबाईन जो एक्सपेरिमेंट आहे ॲट ए टाइम केला गेला, बरोबर. याची सॅम्पल स्पेस काय असते, तर याची सॅम्पल स्पेस म्हणजे यांचा प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट सेटचा, त्याला कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ अ सेट म्हणतो आपण. तो कसा घ्यायचा असतो, तो घेताना काय करायचं, पहिल्या सेट मधला एक फर्स्ट एलिमेंट घ्यायचा आणि त्याची पेरिंग द्यायची सेकंड सेट मधल्या सगळ्यांशी. नंतर सेकंड घ्यायचा, त्याची पेरिंग द्यायची सगळ्यांशी सेकंड सेट मधल्या. असं ते कंटिन्यू करायचं जोपर्यंत फर्स्ट सेट मधले सगळे एलिमेंट्स कव्हर होत नाहीत तोपर्यंत. म्हणजे ह्या एक्सपेरिमेंट मध्ये ही सॅम्पल स्पेस काय येईल, तर सॅम्पल स्पेस मी H पासून स्टार्ट करतोय बघा. म्हणजे हा येईल H1 H2 H3 H4 H5 H6. H1 H2 H3 H4 H5 H6, बरोबर. नेक्स्ट काय घेणार आता, T घेणार. सो T1 T2 T3 T4 T5 T6 फिनिश. लक्षात आहे. म्हणजे जर आपण कन्फ्यूज होत असेल की एक कॉइन आणि एक डाय आहे, वेगवेगळे एक्झाम्पल्स घेता येतील. मग मे बी एक कॉइन आणि कार्ड 52 प्लेइंग कार्ड्स आहे, त्याच्यातलं एक कार्ड घेतला आणि टेल घेतला, बरोबर आहे. किंवा बॉल्स आहे, 4 व्हाईट 3 ब्लॅक बॉल्स आहे, एक एक सिलेक्ट केला. हे जे एक्सपेरिमेंट आहे यांची जी सॅम्पल स्पेस लिहिली जाते ती लिहिताना डायरेक्ट लिहिताना जर कन्फ्यूज होत असाल तर काय करायचं, दोन्ही एक्सपेरिमेंटचे सेपरेट सॅम्पल स्पेस लिहायचं. सिंगल एक्सपेरिमेंटची सॅम्पल स्पेस लिहिणं हे इझी आहे. आणि मग त्यांच्या दोघांचं कार्टेशियन प्रोडक्ट घ्यायचा. तो कसा घ्यायचा मी सांगितलं, तो लिहिला की त्यांची कंबाईन सॅम्पल स्पेस, ओरिजिनल जो एक्सपेरिमेंट सांगितला तिची सॅम्पल स्पेस तयार होते. फॉर एक्झाम्पल आता आपण असं जर म्हटलं की 2 डाय रोल केल्या, 2 डिस्क रोल केल्या, तर त्याची सॅम्पल स्पेस काय येईल, तर त्याची सॅम्पल स्पेस आपल्याला माहिती आहे की एक डाय जर रोल केली तर 1 2 3 4 5 आणि 6 असे आउटकम्स आहे, ही त्याची सॅम्पल स्पेस आहे, बरोबर. मग आता सेकंड डाय रोल केली तर त्याची सॅम्पल स्पेस कशी येईल, 1 2 3 4 5 6. तुम्ही 2 डिस्क रोल केल्यानंतरची सॅम्पल स्पेस 10th ला लिहिलेली आहे, ती तुम्हाला माहिती आहे. पण ती आली कशी, तर ही पहिली डाय रोल केली तिची आउटकम लिहिली, हे सेकंड डाय रोल केली त्याचे आउटकम लिहिले, आणि मग 2 डाय रोल केल्यानंतर त्यांचे जे आउटकम्स आहेत ते ह्या पद्धतीने कार्टेशियन प्रोडक्ट घेतला. मग हा 1 घेतला अगोदर आणि ह्या 1 ची पेअरिंग दिली आहे 6 बरोबर प्रत्येकाबरोबर. म्हणजे काय येणार, तो 1 1 1 1 1 2 देन 1 3, बरोबर. नेक्स्ट आहे 1 4 1 5 आणि 1 6 1 6. हा झाला 1 बरोबर. सेम तुम्ही काय करणार, 2 बरोबर घेणार. म्हणजे 2 1 2 2 2 3 अप टू कुठपर्यंत जाणार, 2 6 पर्यंत. अँड सो ऑन. लास्ट काय असणार तुमचं, 6 पासून येणार. म्हणजे तो येणार इथे 6 1 6 2 अप टू कुठपर्यंत 6 6 पर्यंत. आणि असे हे एन ऑफ एस जे असेल, हा एन ऑफ एस किती असेल, 36 असेल. लक्षात येतं. म्हणजे जेव्हा आपल्याला मिक्स्ड एक्सपेरिमेंट केला जातो, म्हणजे टॉसिंग अ कॉइन हा सेपरेट एक्सपेरिमेंट आहे, टॉसिंग अ डाय हा वेगळा एक्सपेरिमेंट आहे, आणि तो ॲट ए टाइम केला जातो. त्यावेळेस जर तिची सॅम्पल स्पेस लिहायची असेल आणि आपण कन्फ्यूज होत असाल तर त्यांचे सॅम्पल स्पेस सेपरेट लिहायच्या
बरोबर, आणि त्यांचं काय घ्यायचं, कार्टेशियन प्रोडक्ट घ्यायचं. येते लक्षात. हा इश्यू झाला सॅम्पल स्पेसचा. आता आपण सॅम्पल स्पेसच्या पुढे जाणार आहे.